मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑल इन वन क्लासेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे इंग्लिशमधला क्लास 8 महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यामधला जे लेसन आहे त्याचं नाव आहे बेटा मिस सिलीपरी. मिस सिलीपरी. तर मिस सिलीपरीबद्दल तुम्हाला तर माहीत असेल बेटा, जे स्लीप होतात, जे घसरतात त्यांना मिस हे मुलींसाठी लावले जाते बेटा. ज्या मुलीचं लग्न झालेलं नसेल त्याच्यासमोर मिस लावतात बेटा, लक्षात ठेवा. तर पहा बेटा, या लेसनमध्ये आपण पाहणार बेटा मिस सिलीपरी गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द बेटा स्टोरी ऑफ द लोनली. इथे पहा बेटा, इथे काही हे एक्स्ट्रॅक्ट दिलेलं आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. ठीक आहे, जर बघितलं तुम्ही तर लोनली गर्ल हुज इज टीज बाय क्लासमेट इन स्कूल बिकॉज बेटा शी इज अपसेट अँड बेटा अननर्व. ती काय असते बेटा, क्लासमध्ये त्या मुलीला बेटा काही चीड ठेवतात, मुली ठेवतात ना तुमच्या ह्याच्यात पण आहे, कायचे काय ठेवतात बेटा चीड, ए भांडिया, ए गोप्या, ए पांड्या. ओके, आणि ती अपसेट होती बेटा, घरामधले काही प्रॉब्लेम होते. शी इज अनेबल टू एनी टास्क वेल. ती कोणतेही काम योग्यप्रमाणे करत नव्हती. द स्टोरी टेलर्स व्हॉट हॅपन नेक्स्ट. समोर काय होणार बेटा याबद्दल माहिती घेणार. पार्ट फर्स्ट. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. गेट म्हणजे प्रेझेंटमध्ये, गॉट म्हणजे पास्टमध्ये. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. वेंट पास्टमध्ये बेटा, वेंट गोचा सेकंड फॉर्म बेटा वेंट. ती म्हणते का मी शाळेत तयार होऊन शाळेत गेली इन द फर्स्ट पिरियड. पिरियड होता बेटा फर्स्ट, हे लक्षात ठेवा. वन थिंग बेटा, ती म्हणते बेटा फर्स्ट पिरियड होता बेटा ओवर इंग्लिश क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश. आमचे क्लास टीचर काय शिकवत होते बेटा, इंग्लिश. टोल्ड अस टू टेक आउट अवर कॉम्पोजिशन नोटबुक. माझ्या शिक्षकाने म्हटली बेटा मला, हे पाय इथे, टेक ओवर द कॉम्पोजिशन नोटबुक. ओके, आउट ऑफ बेटा आय टूक आउट द अँड मॅथमॅटिक्स नोटबुक. बाय मिस्टेकन मी कोणती पुस्तक घेतली बेटा इंग्लिशच्या पिरियडमध्ये, बॅगमधून मॅथमॅटिक्सची बाय मिस्टेकन चुकीने माझ्या हातून बेटा मॅथमॅटिक्सची पुस्तक निघाली. आय रिप्लेस इट क्विकली. मी तिला बदलणार होती. तेवढ्यात काय झालं, बट द टीचर परॅप्स. टीचरने बेटा मला डायरेक्ट लगे इकडे परॅप्स केला. अँड केप्ट हर गेज फिक्स ऑन मी. तिचा बेटा माझ्यावर निशाणा होता, गेज होता. शी शाउटेड ओरली, कम हिअर विथ युअर बुक. सायली, त्या मुलीचं नाव काय होतं बेटा, सायली. तिचं नाव काय होतं, सायली. सायली, ते पुस्तक घेऊन ये इकडे. आय ओबे हर बट. ओबे म्हणजे आज्ञा पाळणे, आज्ञा मानणे. आय ओबे हर बट हर अँग्री लुक मेड माय लेग्स ट्रिम्बल अँड वेन आय रीच हर चेअर. मॅमचा लुक पाहून बेटा अँग्री, त्यांचा स्वभाव रागीट स्वभाव पाहून माझे पाय हलायला सुरुवात झाली. आणि मी जेव्हा जशी रीच हर चेअर, इथे पहा बेटा, रीच हर चेअर द नोटबुक फेल ऑन द हर फीट. मॅडमच्या हर फीट बेटा लक्षात ठेवा, मॅडमच्या बेटा पायावर नोटबुक पडली. सम गर्ल्स लाफ लाऊडली, हे लक्षात ठेवा. सम गर्ल्स लाफ लाऊडली. द टीचर टॉट दॅट हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. टीचरने ड्रॉप हे केलं बेटा का त्यांनी, हे यांचा पर्पज होता बेटा, लक्षात ठेवा. म्हणजे सायलीचा पर्पज होता, काही ना काही पर्पज असेल म्हणून तिने माझ्या पायावर काय पाडली बेटा, नोटबुक पडली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ऑल डिवॉरिंग लुक. म्हणजे रागीट भावामध्ये डिवॉरिंगचा इथे शब्द दिलेला बेटा, पाय तुमच्या पुस्तकामध्ये. अ फ्रायंटन लुक. फ्रायंटन लुकमध्ये पाहा लागले बेटा. गो अँड स्टँड नियर युअर सीट. शी एल्ड, जाय तिथे तुझ्या जागेवर तिथे उभी राह. आय केप्ट स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. सायली म्हणते की माझ्या शिक्षकाने मला पूर्ण होल पिरियड काय केलं, स्टँड केला. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. ती म्हणते का यानंतरचा इतिहासचा पिरियड माझा काय फेवरेट पिरियड होता. नेक्स्ट पिरियड इज अ हिस्ट्री ऑफ माय फेवरेट सब्जेक्ट. द टीचर हॅड आस्क्ड अस मेमराईज द कॉज ऑफ इफेक्ट ऑफ बॅटल ऑफ पानिपत. टीचरने म्हटलं तुम्ही हे लक्षात आणा, काय कारण होते पानिपतचे आणि त्याचे परिणाम काय झाले पानिपतचे युद्धाचे. आय वॉज वेल प्रिपेअर. मी पूर्ण पाठ केले. शी बिगेन टू टेस्टिंग ऑल ऑफ अस वन. शिक्षकाने अगोदर सर्वांना चेक केलं. बाय वन. नंतर जेव्हा माझी पाळी आली, वेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक.
मला काय आठवा लागला नाही. आय वेंट ब्लँक, मला काय आठवा लागला नाही. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर, मग तिथे पण मला काय केलं बेटा, एक शिक्षा दिली. वाईल आय स्टूड हिअर द स्टीप स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम, इतका पाठ करून पण मला काय आठवलं नाही, म्हणून या लाजाने माझा जे डोकं होतं ते खाली वाकलं. मम्मा अँड पापा कंटिन्यू देअर नेवर एंडिंग टिप्स, टिप म्हणजे एकमेकांना बेटा बोलणे, आर्ग्युमेंट करणे, हे लक्षात ठेवा. पापा यूज एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस इज द अनॉयन्स, पापा कधीही आपली ऑपॉर्च्युनिटी सोडत नाही. जीवनामध्ये इतका कमी झाला, तसं झाला, असं झाला. आई पण ते म्हणते मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाउ एनी सच ओकेजन टू स्लीप विदाउट टर्निंग इट इन टू बेटा वोसिफेरस क्वायरल, म्हणजे असं बेटा असे भांडणं सुरू करायचे. मग का जंगलामध्ये ज्याप्रमाणे दोन लॉयन भांडणं करतात त्याप्रमाणे आई वडील भांडणं करत होते. इथे शब्द जे दिलेला आहे बेटा ओसिफरस, नॉइझी अँड फोर्सफुली, बेटा इथे पहा, नॉइझी अँड फोर्सफुली एक्सप्रेसिंग वन्स फिलिंग बेटा, ओके, हे लक्षात ठेवा. द क्वारल वाज बिटवीन, क्वारल म्हणजे भांडणं. बट द पनिशमेंट इनवेटिबली डिसेंडंट ऑन द थर्ड वन दॅट इज मी ॲट स्कूल, आणि यांच्या भांडणामुळे माझा काय व्हावं लागला नाही, मला पाठांतर होत नाही, मी टेन्शनमध्ये, आणि यांची पनिशमेंट मला कुठे भेटायला लागली, शाळेमध्ये भेटायला लागली. अँड वेन युअर आय हिअर्ड रेज व्हॉइस आय फेल्ड ॲज माय मामा अँड पापा, जेव्हा मी यांची मोठ्याने आवाज ऐकते बेटा तर मला भीती निर्माण होऊन जाते बेटा मनामध्ये, लक्षात ठेवा. वेअर क्वारेलिंग समटाईम इवन दे मिड सायलेन्स, कधी कधी हे सायलेंट असतात, कधी कधी भांडणं करायला सुरुवात करतात बेटा, लक्षात ठेवा. मम्माज स्क्रीम्स केम पिअर्सिंग थ्रू द माय इयर्स, वेन युअर आय हिअर मम्माज हाय पिच एल माय लेग्स बेटा क्युवर्ड, जेव्हा आईचा मोठ्याने आवाज येते शुक और बेटा ट्रिम्बल, मला भीती निर्माण होऊन जाते बेटा, लक्षात ठेवा. कोण म्हणते अशी, सायली. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर, समबडी फ्रॉम द टॉप गिव्ह मी द फ्रँटिक स्क्रीम, आय फेल, स्क्रीम म्हणजे बेटा एक प्रकारची चीड बेटा, लक्षात ठेवा. अँड केम टम्बलिंग डाऊन द अबाउट द 7 स्टेप्स, माय एल्बो अँड नी वेअर बेटा बॅडली ब्रुईज, माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द स्टीम, ती म्हणते वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर, एक दिवस मी शाळेच्या पायऱ्यावरून खाली येत होती बेटा. समबडी फ्रॉम द टॉप गिव्ह मी फ्रँटिक, फ्रँटिक म्हणजे काय, एक्स्ट्रीम फिअर म्हणजे भीतीसारखा आवाज दिला बेटा. आय फेल, मी खाली पडली त्या 7 स्टेपवरून, 7 पायऱ्यावरून. माय एल्बो म्हणजे माझी जी कोणी आहे बेटा तिला मार लागला, नीला गुडघ्याला मार लागला. बॅडली ब्रूज खराब झाले. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न, सीम्स, सीम म्हणजे काय, एजेस तिचे फटले बेटा. आर जॉईन, आय रिच होम, मम्मा शाउटेड, माझी आई माझ्यावर चिडली. आय एम सिक ऑफ यू, वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रो माय बेटा नोज फॉर सच एक्स्ट्रावॅजंट लॉसेस, जेव्हा ती घरी गेली बेटा एक्स्ट्रा व्हेरी एक्सपेन्सिव्ह, इतके महाग पैसे आणून तुला कपडे आणायला लागली, पैसे घेऊन कपडे आणायला लागली आणि तू फाडून आणायला लागली, त्याच्यामुळे मला एक्स्ट्रा हे लॉस व्हायला लागला. मदर सीज मी बाय अन आर्म, गिव्ह मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड, शी फेज द antiseptic lotion and apply it my elbow and knee but did not hug me, within me lingered and better hearing, lingered म्हणजे काय, remain behind, आणि hearing म्हणजे longing for, म्हणजे आई मला जवळ घेतील बेटा, मला माझ्या एल्बोला हात लावतील, कुठे लागला बेटा बाळा, कुठे लागला हे सांगणार, पण ते काहीच आईने केलं नाही. कन्सोल केला, मला सोडून टाकलं बेटा, कम्फर्ट केला मी. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट सिम्पॅथिक पॅट माय स्मार्टिंग लिम्स वुड हॅव बीन बेटा सूद बिकम लेस पेनफुल, इतका त्रास असून जर मला आईने जर म्हटलं असतं बाळा कुठे लागला, काय लागलं असतं, तर माझा थोडा त्रास कमी झाला असता. पण झाला का, आईने मला काहीच विचारलं नाही, फक्त ती म्हणत होती तुझा फ्रॉक फाटला. आजचा टॉपिक इतका राहू द्या, बाकीचा आपण उद्या पाहू बेटा. गुड बाय, टेक केअर. ठीक आहे, होमवर्क कंप्लीट करा.